रेणुका, तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही कांद्यापासून बनवलेली भाजी या भजे तर फार वेळा खाल्ले असाल, पण आज मी तुम्हाला कांद्यापासून बनवलेला एक चटपटीत असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि आता याचे घटसर असे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचे आहे, घटसर असे हे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर हा जो रवा आहे तो आपल्याला भिजण्यासाठी असाच 5 मिनिटांपर्यंत ठेवून द्यायचा आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी फोडणी तयार करूया. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि हे दोन्ही साहित्य आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मग त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आता आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 10-12 करवेची पाने घालायची आहेत. मग यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तर तुम्ही इथे टोमॅटोच्या जागी टोमॅटो सॉसचा पण वापर करू शकता. तर आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित परत या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. हा जो टोमॅटो आहे तो आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी हिरव्या मिरचीचा पण चवीनुसार वापर करू शकता. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मी इथे अशा पद्धतीने गोल आकारमध्ये कांदे चिरून घेतलेले आहेत. तर हे कांदे आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. तर हे कांदे आपल्याला याच्यामध्ये ठेवताना गॅस बंद करायचा आहे, नाहीतर हे जे मिश्रण आहे ते जळेल. तर मी ते कांदे ठेवलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे रव्याचे बॅटर आहे ते घालायचं आहे. तर व्यवस्थित या कांद्यांच्या मध्ये आपल्याला हे बॅटर भरायचे आहे. त्यानंतर आपल्याला परत याच्या कडेने अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर चारी बाजूनी हे पाणी घालायचं आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि ही रेसिपी आता आपल्याला 5 मिनिटांपर्यंत शिजून घ्यायची आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते याच्यावरती अशा पद्धतीने घालायचं आहे आणि त्यानंतर ही रेसिपी आता आपल्याला गरमागरम नाश्त्यामध्ये अशा पद्धतीने सर्व करायची आहे. तर तुम्ही ही नाश्त्यामध्ये पण सर्व करू शकता, नाही तर जेवणाच्या वेळी पण ही रेसिपी सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.